आज आहे 24/8/2026. बापदादा मधुबनमधून मधुर अनमोल महावाक्य आहे. गोड मुलांनो, हांजी बाबा. सुख देणाऱ्या बाबांची अतिशय प्रेमाने आठवण करा. आठवणीशिवाय प्रेम असू शकत नाही. प्रश्न: बाबा मुलांना दररोज आठवणीचा अभ्यास करण्यासाठी इशारा का देत असतात? कारण आठवण द्वारेच आत्मा पावन बनते आणि संपूर्ण वारसासुद्धा आठवणीद्वारेच घेते. आत्म्याची सर्व बंधने सुद्धा आठवणीने नष्ट होतात. विकर्मापासून आत्मा मुक्त होते. सजा होण्यापासून सुद्धा आत्मा आठवणीमुळेच सुटका होते. जितकी आठवण कराल तितका आनंद सुद्धा होत राहील. लक्ष समीप आल्याचा अनुभव होईल. तुम्ही कधीही थकणार नाही जर तुम्ही आठवणीमध्ये असाल तर. बेहदचे सुख मिळेल. म्हणून आठवणीचा अभ्यास जरूर मुलांनी करायचा आहे. आणि बाबांनी महावाक्य काय म्हटलं? सुख देणाऱ्या बाबांची अतिशय प्रेमाने आठवण करा. आठवणीशिवाय प्रेम असू शकत नाही. त्याचाच अर्थ असा घ्यायचा आहे की मी आठवण केल्याशिवाय माझं प्रेमसुद्धा जडणार नाही. गीत चाललेलं आहे. बचपन के दिन भुलाना देना, आज हासे कल रुलाना देना. हिसाब किताब आएंगे, आगे बढ़ रहे हो तो चलेगा फिर रुलाना देना. मना नाराज होके पढ़ाई नहीं छोड़ना, बाबा की याद नहीं छोड़ना, बाबा को ऐसे वैसे सुनाना नहीं. कुछ भी हिसाब किताब आता है तो समझना है मेरे कर्मों का मुझे रिटर्न आया है. बाबा की याद से हल्का करके चुप तो करूँगी. अच्छा, ओम शांती. गोड गोड रुवानी मुलांना गाण्याच्या ओळीचा अर्थ समजला आहे. आता जिवंतपणी तुम्ही बेहदच्या बाबांचे बनला आहात. सतयुगमध्ये देखील हदच्या पित्याचे तुम्ही बनता. आता केवळ तुम्ही ब्राह्मण मुलेच बेहदच्या पितांचे बनला आहात. तुम्ही जाणता आपण बेहदच्या बाबांच्याकडून बेहदचा वारसा घेत आहोत. जर बाबांना सोडले तर बेहदचा वारसा मिळू शकत नाही. भले तुम्ही सांगता, परंतु थोडक्यात कोणी संतुष्ट होत नाही. म्हणून भरपूर धनाची इच्छा ठेवतात. धनाशिवाय सुख मिळू शकत नाही. हे जरी खरे असले, धनसुद्धा पाहिजे, परंतु शांती देखील पाहिजे ना. आणि त्याच्याबरोबर निरोगी काया देखील पाहिजे. तुम्ही मुले हे जाणता की दुनियामध्ये आज काय आहे आणि उद्या काय असणार आहे. विनाश तर समोर उभा आहे. इतर कोणत्याही बुद्धीमध्ये या गोष्टी नाही आहेत. विनाश म्हणजे आतासुद्धा परत एकदा युद्ध सुरू झालं. काल काहीतरी झालं त्यांच्यामध्ये. परत एकदा सुरू झालं युद्ध तिकडे. अच्छा, बाबा म्हणतात, तर बाबाने आपल्याला किती पहिलंच सांगितले बघा की विनाशसुद्धा समोर आहे. आणि तरी देखील आपण काय करायला हवे हे मात्र मनुष्य जाणत नाही. तुम्ही मुलांना समजते आहे. असे वाटते की कधीही युद्ध सुरू होईल. थोडीशी ठिणगी पडली तरी विस्फोट होईल. वेळ लागणार नाही आहे विनाशाला. यापूर्वी देखील छोट्याशा गोष्टीवरून किती मोठे युद्ध सुरू झाले. तुम्ही मुले जाणता, काय म्हणतात बाबा? तुम्ही मुले जाणता की जुनी दुनिया नष्ट झाली की लवकरात लवकर बाबांच्याकडून वारसा घ्यायचा आहे. जुनी दुनिया नष्ट होणार म्हणूनसाठी काय करायचं? लवकरात लवकर सद्गुणांचा वारसा बाबांच्याकडून घ्यायचा आहे. देही अभिमानी बनायचं आहे. बाबांची निरंतर आठवण करत राहाल तर तुम्ही हर्षित राहाल. देह अभिमानामध्ये आल्याने आनंद गायब होतो. देही अभिमानी बनता तेव्हा बाबांची खूप आठवण येते. देह अभिमानामध्ये आल्याने बाबांना विसरून दुःख झेलता. जितकी बाबांची आठवण कराल तितके बेहदच्या बाबांच्याकडून सुख प्राप्त कराल. इथे तुम्ही आले आहात असे लक्ष्मीनारायण बनण्याकरता. राजा राणी आणि प्रजेचे नोकर चाकर यामध्ये खूप फरक आहे ना. आत्ताच पुरुषार्थ मग कल्पकल्पासाठी कायमचा होतो. आत्ताचा पुरुषार्थ कल्पकल्पासाठी कायमचा होतो. अखेरीला सर्वांना साक्षात्कार होईल की आपण किती पुरुषार्थ केला. आता देखील बाबा म्हणतात, मुलांनो, आपल्या अवस्थेला बघत राहा की अतिशय गोड असे बाबा ज्यांच्याकडून मला स्वर्गाचा वारसा मिळतो त्यांची आपण किती आठवण करतो. तुमचे सर्व काही आठवणीवरच अवलंबून आहे. जितकी आठवण कराल तितका तुम्हाला आनंद देखील होईल. असे
सांगते, बस आता जवळ येऊन बाबांच्या मी पोचलो आहोत. काही जण मग थकून देखील जातात. म्हणतात, माहिती नाही बाबा, मंजिल अजून किती दूर आहे. पोचलो तर मेहनतसुद्धा सफल होईल. दुनियेला देखील हे ठाऊक नाही की भगवंत कोणाला म्हटलं जाते. भगवान कोणाला म्हटलं जातं दुनियेला काहीही माहीत नाही आहे. सर्वजण म्हणतात हे भगवान, आणि मग म्हणतात भगवान दगडा मातीमध्ये आहे. आता तुम्ही मुलांना समजते आपण बाबांचे बनलो आहोत. आता बाबांच्या मतावरती चालायचं आहे. भले परदेशामध्ये जरी आहात तरीही तिथे राहून देखील फक्त बाबांची आठवण करायची आहे. जी बाबा, तुम्हाला श्रीमत तर मिळाले आहे ना. आत्मा बाबांच्या आठवणीशिवाय तमोप्रधानापासून सत्वप्रधान बनू शकत नाही. तुम्ही म्हणता, बाबा आम्ही तुमच्याकडून पूर्ण वारसा घेणार. जसे आमचा बाबा ब्रह्मा बाबा वारसा घेतात, आम्ही देखील पुरुषार्थ करून त्यांच्या गादीवरती जरूर बसणार. मम्मा बाबा राजराजेश्वरी आणि राजराजेश्वरी बनतात ना, तर आम्ही देखील बनणार. परीक्षा तर सर्वांच्यासाठी एकच आहे. तुम्हाला फार थोडे शिकवली जाते. फक्त बाबांची आठवण करा. सोपं आहे की नाही? यालाच म्हटलं जातं सहज राजयोगाचे बळ. तुम्ही समजता, योगाद्वारे खूप बळ मिळते. जर आम्ही कोणतेही विकर्म केले तर खूप सजासुद्धा खावी लागेल आणि पदसुद्धा भ्रष्ट होईल. आठवणीमध्ये माया विघ्न आणते. तुम्ही जाणता आपण पावन दुनियामध्ये जात आहोत. जे ब्राह्मण बनतील तेच निमित्त बनतील. ब्रह्मामुख वंशावली बनल्याशिवाय तुम्ही बाबांच्याकडून वारसा घेऊ शकत नाही. बाबा मुलांना रचतात. मुली वारसा देण्याकरताच रचतात. बाबा मुलांना रचतात मुळीच कशासाठी? वारसा देण्यासाठी. शिवबाबांचे तर आपण आहोतच. ते नवीन सृष्टी रचतात मुलांना वारसा देण्याकरता. शरीरधारीला वारसा देतील. आत्मे तर वर परमधाममध्ये राहतात. तिथे काही वारसा अथवा प्रालब्धाची गोष्ट नसते. तुम्ही आता पुरुषार्थ करून प्रालब्ध घेत आहात, ज्याच्याविषयी दुनियेला बिलकुल ठाऊक नाही आहे. आता वेळ जवळ येत आहे. अंडरलाईन, वेळ जवळ येत आहे. कशाची? पढाई, अभ्यास पुरा होण्याची, शिक्षा पुरे होण्याची आणि माझ्या श्वासाची सुद्धा म्हणू शकतो. तर बाबा म्हणतात आता वेळ जवळ येत आहे. धमकी देत राहतात ना, अमक्याने जर असं केलं तर आम्ही त्यांना उडवून टाकू. उडवण्याची तयारी चालू आहे. बॉम्ब्स इत्यादी काही ठेवण्यासाठी नाही बनवले. तयारी मोठ्या प्रमाणातच चालू आहे. ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या वेळी पाकिस्तान, हिंदुस्थान अस्तित्वात होते का? लिहिले आहे. यौवनाचे युद्ध. पांडव आणि कौरवांचे युद्ध नाही. खरोखर यौवन युद्ध करत आहेत. बॉम्ब्स देखील तयार झाले आहेत. आता बाबा आम्हाला आदेश देत आहेत की मुलांनो, माझी आठवण करा, नाहीतर अखेरला खूप रडावे लागेल. परीक्षेमध्ये नापास होतात तर रागाने जाऊन आत्महत्या करतात ना. इथे सुद्धा राग येण्याचा तर प्रश्न नाही. अखेरीला तुम्हाला खूप साक्षात्कार होतील. आपण काय काय बनणार ते देखील समजेल. बाबांचे काम आहे पुरुषार्थ करावून घेणे. म्हणतात, मुलांनो, कर्म करत असताना देखील आठवण करायला विसरता किंवा फुरसत मिळत नाही, तर मग ठीक आहे, बसून करा आठवण. बसा, मग बसून बाबांची आठवण करा. आपल्या आपसामध्ये जेव्हा तुम्ही भेटता तेव्हा देखील आठवणीचाच प्रयत्न करा. आठवणच एकमेकाला करून द्या. एकत्र येऊन बसल्याने तुम्ही आठवण चांगली कराल. मदतसुद्धा बापाची मिळेल. मुख्य गोष्ट आहे बाबांची आठवण करणे. इथे सेंटरवर या अथवा नको येऊ. परदेशामध्ये जाता तर मग येऊ शकणार नाही. तिथे देखील फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, बाबांच्या आठवणीची तुम्ही मनमनाभव हीच लक्षात ठेवा, कुठेही जा. आता बाबा सांगतात,
बाबांची आठवण करायची आहे. कुठेही जाण्याची काही गोष्ट नाही आहे. घरी राहा, परंतु फक्त बाबांची आठवण करा. जर तुम्ही परदेशात आहात तर पवित्र बनला नाही तर मात्र बाबांची आठवणसुद्धा करू शकणार नाही. असे थोडेच आहे की सर्व येऊन क्लासमध्ये शिकतील. मंत्र घेतला मग भले कुठेही जा. तुम्हाला समजलं, आत्मा परमात्माला आठवण करायची. मनमनाभाऊचा मंत्र घेतला तर तुमच्या कामानुसार जावा कुठेही, फक्त आठवणीमध्ये राहा. सत्वप्रधान बनण्याचा मार्ग बाबांनी सांगितला आहे. तसे तर सेंटरवर आल्याने नवीन नवीन पॉईंट्स ऐकत राहाल. जर कोणत्या कारणामुळे येऊ शकत नसाल, पाऊस पडत असेल अथवा कर्फ्यू लागला असेल, कोणीही बाहेर पडू शकत नसेल, मग काय कराल? बाबा म्हणतात काही हरकत नाही. किती कमालीचा बाबा आहे बघा. बरोबर ही मुरली आता पावसाळ्यातच चालली, म्हणजे बाबांना सगळं माहिती आहे सदासाठी, आहे की नाही. काही हरकत नाही, कुठेही राहू, तुम्ही बाबांच्या आठवणीमध्ये राहा. चालता फिरता आठवण करा. इतरांना देखील हेच सांगा की बाबांची आठवण केल्याने विकर्म विनाश होतील आणि देवता बनाल. शब्द आहेतच मुळी 2, मनमनाभाव. बाबा म्हणतात, बालपण विसरून जाऊ नका. आज हसत आहात, उद्या रडावे लागेल. तर बाबांना विसरला तर बाबांच्याकडून पूर्ण वारसा घेतला पाहिजे ना. तकलीफ आल्यानंतर बाबांना सोडू नका, विसरू नका. असे बरेच जण म्हणतात की स्वर्गामध्ये तर जाऊ ना, मग जे काही भाग्यामध्ये असेल ते. याला काही पुरुषार्थ करणं म्हणणार नाही आहे. मनुष्य पुरुषार्थ करतातच मुळी उच्च पद प्राप्त करण्यासाठी. आता जेव्हा की बाबांच्याकडून उच्च पद मिळत आहे, तर मग का बरं निष्काळजीपणा करावा? स्कूलमध्ये जे शिकणार नाही त्यांना शिकवल्यासमोर पाणी भरावे लागते ना परत. स्कूलमध्ये जर शिकत नाही तर काय बनता तुम्ही? नोकर चाकर बनता. स्कूलमध्ये पण जे शिकत नाही आहे त्यांना परत शिकलेल्यांच्या समोर पाणी भरावे लागते. जर बाबांची पूर्णपणे आठवण केली नाही तर मग जाऊन प्रजेचे देखील नोकर चाकर बनाल. यामध्ये खुश थोडीच झालं पाहिजे. तर बाबा समजावून सांगत आहेत, गोड गोड मुलांनो, सम्मुख येऊन रिफ्रेश होऊन जाता. बरेच जणी बांधलेली देखील आहेत, त्यांना घरामध्ये बंधन आहे, नाही ऐकायला येऊन देत मुरली. काही हरकत नाही आहे, घरी बसून बापाची आठवण करत राहा. तुम्हाला किती सोपा उपाय समजून सांगतात बघा. मृत्यू समोर उभा आहे, युद्ध अचानक सुरू होईल, एकमेकांना धमकावत राहतात. थोडी जरी गडबड केली तर आम्ही असे करू, अगोदर सांगून टाकतात की त्यांच्यामध्ये बॉम्बचा अहंकार खूप आहे. बाबा म्हणतात, मुले अजून योग बळामध्ये तरबेज झालेली नाही आहेत. हे असे होऊ नये की युद्ध सुरू होईल, परंतु ड्रामानुसार असे होणार नाही. मुलांनी पूर्ण वारसा घेतलेला नाही आहे, त्यामुळे हा विश्वास आहे की हे युद्ध जरी सुरू झाले तरी देखील बंदसुद्धा होईल, कारण अजून तुमची राजधानी स्थापन झालेली नाही आहे. वेळ पाहिजे. पुरुषार्थ करावून घेत राहतात बाबा. ठाऊक नाही कोणत्याही वेळेला काहीही होऊ शकते. बस कोसळते, विमान कोसळते, ट्रेन घसरून पडते. किती सहज मृत्यू उभा आहे बघा. धरणीकंप देखील होत राहतात. बाबा काय म्हणतात? धरणीकंप देखील होत राहतात. धरणीकंप सुद्धा होत राहतात. तर तुम्ही काय करू शकणार मग? एक सेकंद. ट्रॅफिक कंट्रोल लावल्यामुळे सगळा आवाज रेकॉर्डिंगमध्ये येतो आणि ते आम्हाला डिस्टर्ब करतोय. अच्छा, आता कुठे होतो आपण? स्वर्गामध्ये का घरी होतो का देवळात होतो का शेतात होतो? हांजी. तर बाबा म्हणतात, मुलांनो, ट्रेन घसरून पडेल, मृत्यू किती सहज उभा आहे. धरणीकंप देखील होत राहतात. सर्वात जास्त काम भूकंपाला करायचं आहे, परंतु विनाश होण्यापूर्वी
तुम्हाला बाबांच्याकडून पूर्ण वारसा घ्यायचा आहे. त्यासाठी अतिशय प्रेमाने बाबांची आठवण करायची आहे. बाबा, तुमच्याशिवाय आमचं दुसरं कोणी नाही. फक्त बाबांचीच आठवण करत राहा. जसं छोट्या मुलांना समजावून सांगितले जाते ना, की असे किती सोपे रीतीने समजावून सांगत आहेत. जास्त काही त्रास देत नाही, फक्त आठवण करा आणि कामचितेवरती बसून तुम्ही जे जळून खाक झाले आहात ते आता ज्ञानचितेवरती बसून पवित्र बना. तुम्हाला विचारतात की तुमचे देह काय आहे, तर बोला. जे सर्वांचे पिता आहेत ते म्हणतात की मामेकम याद करा, मामेकम आठवण करा, तर तुमचे विकर्म विनाश होतील आणि तुम्ही सत्वप्रधान बनाल. सर्वांचे सद्गती दाता एकच बाप आहे. आता बाबा म्हणतात फक्त माझी आठवण करा, म्हणजे मग गंज आत्म्यावरचा उतरेल विकाराचा. हा एवढा संदेश सर्वांना द्या. तर संदेश देऊ शकता ना. स्वतः आठवण करतील तेव्हाच तर दुसऱ्यांना आठवण करून देऊ शकतील. दुसऱ्यांना आठवणी सांगतील, पण स्वतः आठवणीत असतील तरच दुसऱ्याला देतील आठवण, नाही तर शब्द हृदयापासून येणार नाहीत. बाबा म्हणतात कुठेही असा जितके शक्य होईल फक्त बाबांची आठवण करा. भले खाणेपिणे इत्यादी थोडा त्रास होतो, राहण्याचे तर घर आहे ना. घरी राहत असताना बाबांची आठवण करा. जे भेटेल त्यालाहीच शिकवण द्या की मृत्यू समोर उभा आहे, भगवंताला आठवण करा. बाबा म्हणतात तुम्ही सर्वच सत्वप्रधान पतित बनले आहात. आता माझी आठवण करा आणि पवित्र बना. आत्म्याच पतित बनते. सतयुगामध्ये आत्मा पावन असते. बाबांच्या आठवणीद्वारे आत्मा पावन बनते. आठवणीशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. हा संदेशसुद्धा सर्वांना देत जा, म्हणजे मग अनेकांचे कल्याण कराल. अजून कोणताही त्रास बाप तुम्हाला देत नाही. पुरुषार्थामध्ये पुरुषोत्तम महिन्यामध्ये देखील जाऊन सर्वांना समजावून सांगा की सर्वात पुरुषोत्तम कोण आहे. सतयुगामध्ये म्हणजे आधीमध्ये हे लक्ष्मीनारायणच पुरुषोत्तम होते. यांना असे पुरुषोत्तम बनवणारे अर्थात स्वर्गाची स्थापना करणारे बाबा आहेत. सर्व आत्म्यांना पावन बनवणारे सुद्धा आमचे पतित पावन शिवबाबाच आहेत. सर्वात उत्तम ते उत्तम पुरुष बनवणारे सुद्धा आमचे बाबाच आहेत असं सगळ्यांना सांगा. जे पूज्य होते तेच मग पुजारी बनले आहेत. रावण राज्यामध्ये आपण पुजारी बनलो, रामराज्यामध्ये पूज्य होतो. आता रावण राज्याचा अंत आहे आणि पुजारीपासून पुन्हा पूज्य बनत आहात. बाबांची आठवण करण्याचा इतरांनाही मार्ग सांगायचा आहे. वृद्ध मातांनी देखील हे सेवा केली पाहिजे. मित्र नातेवाईकांना देखील बाबांचा परिचय द्या. बोला. शिवबाबा म्हणतात की माझे एकट्याची म्हणजे मामेकम आठवण करा, तर तुम्ही स्वर्गाचे मालिक बनाल. निराकार शिवबाबा, सर्वांचा सद्गतीत बाबा सर्व आत्म्यांना म्हणत आहेत की माझी आठवण करा, तर सत्वप्रधान बनाल. हे समजावून सांगणे तर सोपे आहे ना. वृद्ध माता देखील ही सेवा करू शकतात. मुख्य गोष्ट हीच आहे की लगन सराई इत्यादी कुठेही जा, तुम्ही प्रोग्राममध्ये जा, परंतु कानामध्ये हीच गोष्ट सांगा. म्हणजे एवढंच बाबा काय सांगतात, लगन सराई कुठे म्हणजे कुठे कोणी शरीर सोडलं असेल तिथेही गेला ना तर तुमच्या बाजूला कोण आहे त्याच्या कानात थोडंसं सांगू शकतं. बाबा म्हणतात लगन सराई किंवा कुठेही जा, कानामध्ये हेच गोष्ट सांगा की गीतेचे भगवान म्हणत आहेत की माझी आठवण करा. या गोष्टीला सर्वजणच पसंत करतील. जास्त बोलण्याची गरज नाही आहे, फक्त बाबांचा संदेश द्यायचा आहे की बाबा म्हणतात माझी आठवण करा. ठीक आहे, पाहिजे तर असं समजा की भगवान प्रेरणा करत आहेत, स्वप्नामध्ये साक्षात्कार होतो, असं पण तुम्ही सांगू शकता त्यांना युक्तीने की भगवान तर आम्हाला सांगत आहे, प्रेरणा करतो की मी आलो आहे शिकवायला, स्वर्गपद द्यायला. स्वप्नामध्ये मला साक्षात्कार होतो, आवाज ऐकू येतो देवाचा. बाबा म्हणतात माझी आठवण करा, तर सत्वप्रधान बनाल. तुम्ही स्वतः देखील फक्त याचे चिंतन करत राहा, म्हणजे मग बेडा तुमचा पार होईल.
जीवनरूपी नौका पार होईल. आपण प्रॅक्टिकल मध्ये बेहदच्या बाबांचे बनलो आहोत आणि बाबांच्याकडून 21 जन्माचा वारसा घेत आहोत. तर आनंद झाला पाहिजे ना, आनंद झाला पाहिजे ना आजी बाबा. बाबांना विसरल्याने त्रास होतो. बाबा किंवा सोपे किती, बाबा तुम्हाला किती सोपं करून सांगत आहे की मुलांनो फक्त माझी आठवण करा. बघा आता पुढच्या सोमवारी मुरलीचा तुम्ही दिवसभरामध्ये पण ऐकत असाल किंवा तुमच्या सवडीनुसार वाचत असाल तर एकच गोष्ट किती वेळा येते ते सगळ्यांनी सांगायचं. आणि दुसरं म्हणजे मुरलीमधून प्रश्न तयार करून आणायचे. प्रत्येकाने 5 प्रश्न आणायचे जमेल त्यांनी. ज्या मातांना लिहिता येत नाही त्यांनी मनामध्ये 2 प्रश्न आणायचे की मला मुरलीमध्ये ह्या प्रश्न निर्माण झालेला आहे की बाबा म्हणतात माझी आठवण करा, तर का म्हणतात आठवण करा, तर त्याचं स्वतःच चिंतन करायचे, स्वतः पण त्याचं उत्तर काढायचे आणि निमित्त आत्मा पण तुम्हाला परत उत्तर देतील. आलं लक्षात? पुढच्या सोमवारीसाठी होमवर्क काय भेटलेला आहे की ज्यांना लिहायला येतं त्यांनी 5 प्रश्न निर्माण करायचे आहेत मुरलीमधून की मला हा पॉईंट असा आवडला आणि बाबांना प्रश्न विचारायचे की बाबा ह्याचा अर्थ काय, ह्याची गुह्यता काय. आणि ज्यांना लिहिता येत नाही त्यांनी मनामध्ये 2 प्रश्न निर्माण करायचे मुरलीमधून आणि त्याचं चिंतनसुद्धा करायचं. उत्तराचं काय उत्तर असेल, त्याची गुह्यता काय असेल, त्याची डेप्थ काय असेल ते स्वतःच विचार करून काढायची. याचा भक्तीशी काय अर्थ असेल, याचा ज्ञानाच्या 4 विषयांशी त्याचा काय संबंध असेल, तसा विचार करायचा. ठीक आहे. तर बाबा सांगतात बाबांना विसरल्याने त्रास होतो. बाबा किती सोपं करून सांगत आहे की माझी आठवण करा, तर सर्वजण समजतील. यांना मार्ग तर खरोखर योग्य मिळालेला आहे. हा मार्ग कधी कोणी सांगू शकत नाही. काळ असा असेल जे तुम्ही घरातून बाहेर देखील पडू शकणार नाही, असा सुद्धा वेळ येईल. बाबांची आठवण करत करत शरीर सोडाल. अंतकाळ जो शिवाबा सिमरे, फिर क्या होय, नारायण योनी में बल बल उतरे. लक्ष्मी नारायणाच्या घरामध्ये येतील जन्माला, नेहमी राजाई पद प्राप्त करतील, परंतु शेवटी सुद्धा बाबांची आठवण राहिली पाहिजे. बस फक्त प्रेमाने बाबांची आठवण करण्याचा अभ्यास कराल तर शेवटी सुद्धा हा अभ्यास कामाला येईल. आठवणीशिवाय प्रेम कसे कराल? सुख मिळेल तेव्हाच तर आठवण केली जाते ना. दुःख देणाऱ्यावर प्रेम केले जात नाही. बाबा म्हणतात मी तुम्हाला स्वर्गाचा मालिक बनवितो, त्यामुळे तुम्ही माझ्यावर प्रेम करा. बाबांच्या मतावरती चाललं पाहिजे ना, तर प्रेम असेल तर चालणार. अच्छा. गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ प्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्ही आत्मिक मुलांचा खूप छान. तर बाबांच्या आहे आज धारणेसाठी. तर मीठे मीठे बाबा को गुड मॉर्निंग, ओम शांति, नमस्ते. हम है आत्माभिमानी स्थिति से सच्ची गीता ज्ञान को समझते, धारण करते और कराते. धारणा. शिक्षणाच्या बाबतीत कधीही निष्काळजीपणा करायचा नाही. युद्ध सुरू होण्यापूर्वी बाबांच्याकडून संपूर्ण वारसा घ्यायचा आहे. श्रीमतावर बाबांची अतिशय प्रेमाने आठवण करायची आहे. वरदान. संकल्प, वृत्ती आणि स्मृतीद्वारे व्यर्थाला समाप्त करणारे सच्चे ब्राह्मण संपूर्ण पवित्र भव. बापदादा मी पवित्र फरिश्त्याच्या समोर सद्गुरूच्या रूपामध्ये येतात आणि माझ्या डोक्यावरती आणि सर्वांच्याच डोक्यावरती हात ठेवून सद्गुरू आम्हाला वरदान देतात. संकल्प आणि वृत्ती याच्या स्मृतीद्वारे
व्यर्थाला समाप्त करणारे, सच्चे ब्राह्मण संपूर्ण पवित्र भव. जी वरदानाचा विस्तार आहे. आपल्या संकल्पामधून व्रती आणि स्मृतीला चेक करा. आपल्या संकल्पांना व्रतीला आणि स्मृतीला चेक करा. असं नाही की थोडंसं काही चुकले, पश्चाताप केला, माफी मागितली म्हणजे मोकळे झालो. नाही, कितीही कोणी माफी मागितली तरी पण, परंतु जे पाप अथवा व्यर्थ कर्म झाले आहे त्याची खून नाहीशी होत नाही. रजिस्टर साफ स्वच्छ होत नाही. केवळ एक विधी म्हणून याचे पालन करू नका, परंतु हे लक्षात राहावे की मी संपूर्ण पवित्र ब्राह्मण आहे. अपवित्रता संकल्पाला, व्रतीला किंवा स्मृतीला स्पर्श देखील करू शकत नाही. अपवित्रता तुमच्या संकल्पाला, व्रतीला किंवा स्मृतीला सुद्धा स्पर्श करू शकत नाही. त्यालाच म्हटलं जाईल सच्चे संपूर्ण पवित्र ब्राह्मण. तर त्यामुळे पावलोपावली सावधान राहा. बोधवाक्य: बाबांच्या सोबतीला उपयोगात आणा म्हणजे मग कधीही दिलशिकस्त निराश होणार नाही. कारण बाबांची साथ असेल तर राईटच करत राहणार आपण, रॉंग होणारच नाही आपल्याकडून, आहे की नाही. तर बोधवाक्य स्लोगन आहे, बाबांच्या सोबतीला उपयोगात आणा म्हणजे मग कधीही निराश होणार नाही. ओम शांती. हे अव्यक्त इशारे. अपवित्रतेच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ पवित्र बना. पवित्रतेचे रहस्य प्रॅक्टिकलमध्ये आणणे अर्थात संकल्प रूपामध्ये देखील पाचोही विकारावरती विजयी बनणे. व्यर्थ संकल्प क्रोध देखील उत्पन्न करतो. तर काम विकार अर्थात कोणत्याही आत्म्याप्रती व्यर्थ दृष्टी जर जात असेल तरीही त्यावेळी पवित्रता मानलं जाणार नाही. नुसती दृष्टी जरी व्यर्थ गेली दुसऱ्या आत्म्याकडे तरीही तिथे तुमची पवित्रता खंडित होते. तर तुम्ही हे व्यर्थ संकल्प बाबांच्या प्रेमाखातीर समर्पित करून टाका, समाप्त करून टाका. ओम शांती. ओम शांती. ओम शांति. मीठे प्यारे बाप दादा का अनगिनत कदम गुना शुक्रिया. शुक्रिया फरिश्तों, शुक्रिया ड्रामा. जी बोलिए, आपका बोलिए अभी. ठीक आहे. सगळ्यांना काय काय चांगलं वाटलं आज चिंतन करायचे कोणाला प्लीज करू शकता की मला आज बाबांचा हा पॉईंट खूप आवडला किंवा हा पॉईंट माझ्यासाठीच होता किंवा मला हा पॉईंट टच झाला. करायचे का मनन?